ओम नमः शिवाय. नमस्कार. शिव भोलेनाथाच्या मंदिरात आज व्हिडिओ करण्याचे कारण एवढंच की सगळीकडं आज म्हणजे कोणीही भोंदूबाबा उठतो आणि मला सिद्धी प्राप्त झाली, माझ्याकडं शक्ती आहे, माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे, मी देवाचा अंश आहे किंवा मला सर्व काही सिद्धी प्राप्त आहेत आणि त्या सिद्धीच्या जोरावर मी चांगल्या पद्धतीने असे चांगले चांगले आजार दुरुस्त म्हणजे नीट करू शकतो किंवा आजाराचा समूळ नायनाट करू शकतो. अशा पद्धतीचं असे भोंदूबाबा गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरात नंतर असे 2-3 भोंदूबाबासुद्धा उदयाला आले आणि गजाआड गेले, अशी परिस्थिती आहे. आणि आता मुद्दाम या बातमीचं शीर्षक मी असं मुद्दाम दिलं आहे की मंत्राच्या सहाय्यानं सुद्धा बरा आम्ही करू शकतो असं. मग आता म्हणजे मंत्राच्या सहाय्यानं जर कॅन्सरच्या गाठी जर विरघळल्या जात असतील तर मग मंत्राच्या सहाय्यानं हा जो असाध्य आजार आहे तो बरा का होणार नाही, का होऊ शकत नाही? एक प्रश्न आहे, त्याचे अनेक प्रश्न आहेत आणि ते सर्व तुमच्यासाठी आहे, तुम्हाला प्रश्न आहेत. हा व्हिडिओ पाहणारे आणि सगळ्यांना काय नेमकं चाललंय, काय आपण चाललोय कुठं? आपला देश चंद्रावर जाऊन आला, आपले चंद्रयान मोहीम झाली आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने बरीचशी प्रगती केली. म्हणजे आज AIचं युग आहे असं म्हटलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि म्हणजे विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की 10 माणसाचं काम एक यंत्र करतं अशी वस्तुस्थिती आहे, असे वास्तव आहे. आणि विज्ञानाची इतकी प्रगती झाली असताना आपण क्षेपणास्त्र, अणुअस्त्र बरेचसे केले, सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा आपण बरेचसे स्वयंपूर्ण आहोत. आपला देश प्रगतीकडे आहे. म्हणजे बरेच नगर सोडलं तर बहुतेक शहरात विमानतळं झाली, पुण्यासारख्या मोठ्या, पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो सिटी आल्या, मेट्रो सिटी शहरं झाली आणि या मेट्रो सिटीमध्ये मेट्रो आली, रेल्वे, बऱ्याचशा ठिकाणी असं ही जी प्रगती झाली ही प्रगती एकीकडं आणि आपल्या समाजातला दुसरा एक वर्ग तो दुसरीकडं अशा भोंदूबाबांच्या नादी लागतोय, भोंदूबाबाच्या आहारी जातोय आणि ते जे भोंदूबाबा ते सांगतील त्या पद्धतीने त्यांचं ऐकलं जातं. आणि यामध्ये सगळ्यात दुर्दैवाची बाब अशी आहे की यामध्ये सुशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे म्हण आहे, शिकले तेवढे हुकले. ही म्हण अक्षरशः खरी आहे. जेवढे शिकले तेवढे हुकले. कारण एक 10वी पास झालेला माणूस सुशिक्षित माणसाला मूर्खात काढतोय, कृत्रिम नाक तयार करतोय आणि त्या रिमोटच्या मार्फत तो नाक स्वतःच्या गळ्याभोवती अडकवला जातो. तो नाग लोकांना भीती दाखवतो, असं बरंचसं काही. अंधारात लोक भितात, अंधार असतो, त्यात महिलांचं प्रमाण. आणि ह्या सगळ्या बाबांचं उद्देश एकच, म्हणजे चमत्कार जो आहे ना, चमत्काराच्या माध्यमातून लोकांना नमस्कार, म्हणजे आता म्हणे दुसरी एक की चमत्काराशिवाय नमस्कार कोणी घालत नाही. अरे पण चमत्कार कुठं करताय तुम्ही, कशासाठी? नेमकं त्या चमत्काराचा वापर तुम्ही कशासाठी करताय? स्वतःच्या स्वार्थासाठी. आणि त्या चमत्काराच्या जोरावर तुम्ही काय करता की भोगताय ना, म्हणजे महिलांचं शोषणच करता ना. शोषण याचा अर्थ तुम्ही भोगताय, म्हणजे त्याचा उपभोग आहे. उपभोग जी दुसऱ्याची वस्तू आहे, जी महिला दुसऱ्या कोणाची तरी पत्नी आहे, त्या पत्नीचं तुम्ही या विद्येच्या चमत्काराच्या नावाखाली तिच्या आता आबरूची लक्तरी त्याच्यात तोडताय, तिच्या आबरूची लचके तोडताय अक्षरशः. संतापामुळं मला म्हणजे काय बोलावं, इतक्या शिवाय येतात मनामध्ये ह्याच्या भोंदूबाबाबद्दल, पण शिवाय देऊ शकत नाही. आपली संस्कृती तशी नाही, आपले संस्कार आपल्याला तसं शिकवत नाही. मात्र इतक्या घाण शिवाय आपल्याला म्हणजे या लोकांना द्याव्याशी वाटतात. आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्हाला नक्की झाले तरी काय, तुम्हाला अपेक्षित काय आहे? तुम्ही विज्ञानिष्ठ म्हणजे तुमची भक्ती ठीक आहे, भक्ती असू द्या, पण अशी इतकी आंधळी भक्ती करा, पण त्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. आपल्याकडे भक्तीचं जो अर्थ आहे, भक्तीचं
काय महत्त्व, तेच तुम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. भक्ती कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात, ईश्वर कशाला म्हणतात, कोणाला म्हटलं जातं, हेच तुमच्या लक्षात येईना. म्हणजे तुम्ही भक्तीला तुम्ही चमत्कार, म्हणजे चमत्काराला तुम्ही भक्ती म्हणायचा मूर्खपणा करताय. तरी मी सांगत होतो, चमत्कार जो आहे तो चमत्कार म्हणजे चमत्कार. काय तो चमत्कार कसा करावा यासाठी श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये एक स्वतंत्र चॅप्टर आहे. श्रीमद भागवत हा ग्रंथ पूर्ण 12 स्कंदाचा आहे. 12 स्कंद आहेत, स्कॅन्टो 12 कॅन्टो आहेत, 12 भाग आहेत. आणि 11व्या स्कंदामध्ये संपूर्णपणे हे सांगितलं. 12व्या 11व्या स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन, कर्मकांड. आणि या कर्मकांडाच्या माध्यमातून लोक काळी विद्या, ते काळी जादू, ते काय मंत्र तंत्र अमकं ते बरंचसं त्याच्यामध्ये आहे. ते सगळं बरंच सांगितलं. हे भगवान श्रीकृष्णाने सगळ्या भगवद्गीतेच्या माध्यमातून या सगळ्या यांना, म्हणजे अर्जुनाला वगैरे बऱ्याच सूर्यदेवाला सुद्धा बऱ्याच लोकांनी भगवद्गीता ऐकवल्या. त्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं काय, तू भक्ती कर किंवा कर्मकांड कर, काही कर, व तू जे करशील ते त्याचा जो परिणाम होईल त्याचे परिणाम तुला मात्र भोगावे. तू फक्त कर्माचा मालक आहे, कर्म करण्याचा. कर्म थांबवण्याचा तुला अधिकार नाही. आणि कर्म केल्यानंतर जे काय होईल त्याचं श्रेय घेणं म्हणा, बाकी ते सगळं माझ्यावर सोड. मात्र तू स्वतः कर्म करणार आणि त्या कर्माचं फळसुद्धा तूच भोगणार, तूच त्या फळाचा आस्वाद घेणार, तर त्याचा उपयोग होणार नाही. ते तुला पापात घेऊन जाईल. आणि श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री ज्ञानेश्वरी, वेद, उपनिषद असे अनेक ग्रंथसंपदा आहेत. या ग्रंथाचा एक अभ्यासू गुरु जो आहे परंपरेतला, शुद्ध म्हणजे प्रामाणिक म्हणजे ज्या गुरु परंपरेला फार पूर्वीचा इतिहास आहे, म्हणजे वारकरी संप्रदाय असेल, असे बरेचसे गेल्या हजारो वर्षापूर्वीची परंपरा जी आहे किंवा हजारो वर्षापूर्वीचा संप्रदाय आहे, त्या संप्रदायात अनेक महात्मे आहेत. ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यांचं मार्गदर्शन आहे ना, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं सोडून तुम्ही अशा भोंदूबाबाच्या नादी लागता. आणि कशासाठी नादी लागता, तर मुलं होत नाही. आता मुलं होण्याचं सुद्धा भोंदूबाबाच यांनीच करायचं का? तुम्ही फक्त लग्न करायचं, बाकी आता काय बोलावं तुम्हाला, तुमच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते. तुम्ही नेमकं करताय काय हेच मला कळायला त्यामुळे. त्याच्यात तुम्ही मोठं पैसा भरपूर येतो, कशात कमी कष्टामध्ये लोकांचे मुडके बिरगळून लोकांना फसवून प्रचंड पैसा आला. मग तुमच्या बायका काय करतात, तुमच्या बायका तुम्हाला विचारत पण नाही, त्या काय करतात त्यांना कळत नाही, ते कुठं चाललं आहे काय ते कळत नाही. आणि फक्त मुलगा हवा आहे, मुलगी हवी, संतती हवी. त्या संततीच्या हव्यासापोटी तुम्ही हे असे भोंदूबाबा त्यांच्या चरणावर जाऊन डोकं आपटता. तुम्हाला काहीच कसं कळत नाही. मूर्ख झाला तुम्ही, मूर्ख. इतकं त्या आहारी जायचं असतं. तो बाबा तुम्हाला ब्लॅकमेल करणार, मग त्या ब्लॅकमेलला तुम्ही बळी पाडणार आणि मग ते पुढं सिलसिला सुरू राहणार. पण हे सगळं करत असताना तुमची बुद्धी कुठं गेली नेमकं? बुद्धीचं वाटप जेव्हा सुरू होतं त्यावेळेस तुम्ही नेमकं कुठं टाईमपास करत होता तेच कळत नाही. प्रत्येकाला वेगवेगळी असते, सारासार विचार करण्याची शक्ती असते. चांगलं काय, वाईट काय, याच्यातून याचा काय परिणाम होईल, आपण जर असं केलं तर पुढं काय होईल, सगळं कळतंय. पण मग ओळख का नाही? त्याचं आचरण, त्यानुसार तुम्ही आचरण का करत नाही? मोठमोठ्या साधू संतांचे विचार लक्षात घ्या. संत एकनाथ महाराज आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. यांचे विचार घ्या ना. यांनी हे सांगितलं का कर्मकांड करा भोंदूबाबाच्या सारखे? त्यांना हे करत जमत नव्हतं का? त्यांनी अशा भोंदूगिरीवर असे इतके प्रचंड असे आसूड ओढले आहेत संत एकनाथ महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी. त्याचा अभ्यास करायचा सोडून अशा भोंदूबाबाच्या तुम्ही नादी लागतात. आणि या भोंदूबाबाच्या नादी लागून तुम्ही स्वतःच्या पूर्ण आयुष्याचं वाटोळ केलं तर केलंच, पण इतरांनाही तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन गेलात. भगवद्गीतेमध्ये असं स्पष्ट सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की असे जे भोंदू आहेत त्या भोंदूंकडं जाणारे जे आहेत ते तर पापात ढकलले जातातच, मात्र त्यांच्याबरोबर त्यांना जे घेऊन जातात ना ते सुद्धा त्यांच्याबरोबर नरकात जातात. जो घेऊन जातो तो सुद्धा नरकात जातो. जो भोंदूबाबा आहे तो भोंदूबाबा, त्याच्याकडे जाणारे भक्त हे सारे नरकात जाणारे असतात. कारण परमेश्वराच्या नावावर जो पैसा कमवतो त्या पैशाचा
सदुपयोग करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी तो पैसा खर्च करतो, तो नक्कीच पाप खातो, पाप करतो आणि पापाचा हा धनी नरकात गेल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हाला नरक काय, स्वर्ग काय, कोणी काय नाही, हे तुम्ही भर शहाणे आहात, चतुर आहात तुम्ही. तुम्हाला होते चमत्कार लागतो. एखादा बाबा चमत्कार, एखाद्या बाबा त्याने चमत्कार दाखवला, एखाद्या बाबाने पळाले तुम्ही त्याच्या पाठीमागं. तुम्हाला असं वैदिक ज्ञान नको, तुम्हाला भक्ती करायला नको, तुम्हाला एक चिकित्सा, तुमच्याकडे असं चिकित्साच नाही. जे आपण काय करतोय, काय केलं पाहिजे, आपण मनुष्य आहोत, आपल्याला बुद्धी म्हणजे इतर जनावरांपेक्षा आपल्याला बुद्धी श्रेष्ठ आहे, सारासार विचार करण्याची शक्ती आपल्याला आहे. आपण असं मूर्खपणा कशाला करायचं हेच तुम्हाला कळायला तयार नाही. आणि मग याच्या तुमच्या धांदरटपणाचा, मूर्खपणाचा हे असे बुद्धबाबा गैरफायदे घेतात. अहो, तुमची सामान्य जनता ठीक आहे, सामान्य जनता जाते, तुमच्यासारखे लोक जातात. पण आश्चर्याची बाब अशी आहे, ह्याच्यात आश्चर्य असं आहे की जे स्वतःला लोकप्रतिनिधी समजतात जनतेचे, तेच अशा भोजबाबांच्या पायाशी लोळून घेतात. मग काय आदर्श घ्यायचं? काय कुठं चाललंय नेमकं? नेताच जर असा जर माती खात असेल, नेताच जर असा एकदा भोजबाबाच्या काय त्याचं काय पाणी का काय पित असेल, तर जनतेने काय करायचं? शिवाय तो नेता सांगतो नाही मला फार अनुभव आला, चांगला बाबा आहे, तुम्ही पण जा. म्हणजे बाबा, तो नेता तर झक मारतोच, तो नेता माती खातोच, तुम्हाला पण माती खायला होता, तुम्ही सुद्धा खाता मूर्खासारखे. तुम्ही सध्या असा विचार करत नाही की हे काय नेमकं, म्हणजे कशासाठी, फक्त चमत्कारासाठी जर तुम्ही असं करत असाल तर तुमचा हा कुठेतरी थांबलं पाहिजे. असाच मेसेज, असा संदेश देतो, थांबतो. ओम नमः शिवाय.